नमस्कार. आपल्या घरात पैसा टिकत नाही. सतत आर्थिक अडचणी येतात किंवा मेहनत करूनही समाधान मिळत नाही. तर आपल्या पूर्वजांनी सांगितलेले काही छोटे धार्मिक उपाय आणि परंपरा आजही अनेक जण पाळतात. या उपायांवर श्रद्धा ठेवणारे लोक सांगतात की यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते, मनाला आधार मिळतो आणि जीवनात शिस्त निर्माण होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत धनलाभ, घरातील सुख समृद्धी आणि सकारात्मक वातावरणासाठी सांगितलेले काही पारंपरिक उपाय, ज्यात टिळा लावण्यापासून पैशांचे व्यवहार, देवपूजा, मंत्रजप आणि दैनंदिन सवयींपर्यंत अनेक गोष्टी आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हे उपाय श्रद्धा आणि परंपरेशी संबंधित आहेत. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. तर सुरुवात करूया. काही सोपे तोडगे आणि उपाय. गोराच्यांचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते. गोराच्यांचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी. छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या साह्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी. वायव्य दिशेला राधाकृष्ण आणि लक्ष्मीचा फोटो लावावा. घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालावी. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे किंवा घेणे असे व्यवहार करू नयेत. सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास किंवा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे, म्हणजे यश मिळते. घरात मनी प्लांट लावू नये, त्यामुळे पैशाची चणचण भासते. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा, त्यामुळे धनलाभ होतो. लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना याचा अनुभव येतो. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा हा पैशाकडेच खेचला जातो, हे शाश्वत सत्य आहे. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यात असलेली अलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा ती काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल. द्रव्य प्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे. द्रव्य प्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमः. जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच. या दृष्टीने विष्णू सहस्त्रनामाचा पाठही फार फलदायी असतो. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी किंवा सूर्यास्तासमयी झोपतो, ते साक्षात विष्णू जरी असले तरी लक्ष्मी त्यांना सोडून निघून जाते. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते
तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते. रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात, लिंग, देश इत्यादी आवश्यक नसते. तर त्याऐवजी रुद्राक्षाचे पावित्र्य नेहमी राखणे महत्त्वाचे असते. त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना वापरू नये. रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये. कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी. कोणाकडे आपले पैशांचे काम असल्यास खिशातून 5 लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जाव्यात. यामुळे पैशांच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते आणि आर्थिक लाभ होतो. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. ज्ञानेश्वरीचं स्तोत्राची आणि मंत्राची महाराणी. रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी 12व्या अध्यायाच्या पहिल्या 16 ओव्या वाचाव्यात. यशच्चाय कुबेराय वैष्णवाय धनधान्य धीपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा. उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा. कुबेराचा हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा 108 वेळा स्फटिकाच्या माळेवर जप करावा. एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गुळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसाचे 11 पाठ करावेत. त्यामुळे अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे. पैशाअभावी अडकलेली कामे असतील तर ती मार्गी लागतील. दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजेच पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका असेल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालाव्यात. आर्थिक अडचण कधीही उद्भवणार नाही. तर मंडळी, आतापर्यंत आपण काही महत्त्वाचे पारंपरिक उपाय आणि मान्यता पाहिल्या, पण अजूनही बरीच माहिती बाकी आहे. कारण उर्वरित उपाय आणि इतर रोचक माहिती आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. तर हे होते काही पारंपरिक धार्मिक उपाय आणि मान्यता. यापैकी किती गोष्टी तुम्ही आधीपासून ऐकल्या होत्या किंवा तुमच्या घरात पाळल्या जातात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून उर्वरित माहिती आणि अशाच काही पारंपरिक गोष्टी आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. त्यामुळे तो व्हिडिओ चुकवू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच धार्मिक व पारंपरिक माहितीसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.